हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि फायनली आमची AC रेडी झालेली आहे. मस्तपैकी सर्व्हिसिंग सगळं काय. त्याचा गॅस गेला होता आणि नवीन AC आहे, त्याचा गॅस कसा काय गेला हेच मला काही समजत नाहीये. तर आता शेट चाललं काय घरी. एवढं मी जेवण केलं मस्तपैकी. आज सोमवार असून खात नाही म्हणून मी मस्तपैकी बोंबील सुक्के केलं, चपाती केलं, सगळं काही केलं. पण नाही, देख रे आप कैसा कर रे. ते मीनी माझा बेड एवढं मस्तपैकी सजवला आहे. मस्तपैकी AC पण आता रेडी झालेली आहे आणि मी मस्तपैकी साफ सुथरे पण केलेले आहे. पण नाही, हे देखो ये खराब केला ना. आणि इकडे बघा, तोंड बघ. पण मी आता जेवण केलं त्याचं काय. हा, आणि टॉवेल उचलून प्लीज ठेवणार का? सगळा मिरर विरर पण बघू शकतो, असं एकदम क्लीन केलेलं आहे मी दुपारी. क्लीन जरा सारखा 2 मिनिटं. नक्की जिमला चालत का कुठे चाललं? आणि गाईज मी सगळं आवरून बिरून बसले मस्त. AC पण आता झालेली आहे, चिल मारते एकदम. आणि मी मस्त माझा बेड बघू शकतात मी कसं मस्त पैकी सजवलंय, व्यवस्थित ठेवलंय. पण नाही, ते उशी खराब केली, ते उशी खराब केली, ते आलेलं होतंच. आणि स्वतःचा कपाट बघू शकतात कसा मेसी केलाय. मी वैतागले सगळा साफ करून, पण ते काय बरं नीट होत नाही. त्या दिवशी हा 6 वेळा मी साफ केलेला, 6 वेळा तशीच घाण, 6 वेळा तसाच. आणि कधी कपाडामध्ये हे तुम्ही बघितलंय का? हे असे चणे बिने हे कधी बघितलेत का? हे माझ्या नवऱ्याच्या सोबत असतात, त्यांना आवडतोय सगळा. आणि हे कपाडात ठेवतात, जसं सोना ठेवतो ना तसं आपण कपाडात ठेवलाय. आणि तुम्ही मला बघू शकता, मी मस्तपैकी रेडी झालेली, आंघोळ विंघोळ सगळा काय करून. आणि आता तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं जेवणाला. आणि सोमवार आहे तर मम्मीसाठी सोयाबीनची भाजी चपाती केले. पप्पा आता बैठकीला गेले तर ते दोघं तेच खातील. मी मस्तपैकी बोंबील बटाटे केला, पण हे खाणार नाही. पण हे गेले राईस आणायला. अरे हम खाएंगे. आता बोंबील बटाटा कोणाला मी देऊ मला तर समजत नाही. बघू आता, मी नाही तर पायल वेळ कोणतरी खाईलच. तर ब्लॉग पडे बघत राहा. बघू शकतात सोयाबीनची भाजी केलेली. मम्मी तर जेवले, पप्पा नाही जेवले अजून. त्याच्यामध्ये भात आहे आणि एक साईडला मस्त बोंबील बटाटा केला आहे, त्याच्यात चपात्या केल्या. आज दुपारी मी झोपलीच नाही आणि मी सगळं आवरत बसली. तरी पण हे सगळं. आणि हे बघा, हे बेड आहे ना, हे सगळं मी क्लीन केलेलं आहे. हे सगळे बेड आहेत ना, यांना मी साफ केला काथ्याने, त्याच्यानंतर वॉश केला आणि हेअर ड्रायरने सगळं सुकून घेतलं. हे सगळं धुतलं मी. हे ॲक्रेलिक पण सगळं काय धुतलं मी. आणि इकडचे पण ॲक्रेलिक धुतलेत, बघू शकतात तुम्ही. हे सगळं पुसून काढलं हे सगळं. पण यांचे ते प्रोटीन बार हे ते कचरपट्टी यांनी आत्ता साफ करायचं, तर परत त्यांनी हे केलं. आता यांनी टॉवेल पण ठेवलाय. आणि आता मला न्यू साड्यांचं मला मी कलेक्शन दाखवते माझा, की मला न्यू साड्या सध्या तर मी आता घेतल्या, कोणी दिल्या ते दाखवते. त्यांची ब्लाऊज मी कशी शिवू मला हे कॉमेंट करून नक्की सांगा. मला सुचत नाही, तुम्ही मला सांगा. बघू शकता माझा कपाट तुम्ही, मी व्यवस्थित सगळं ठेवलं. पण तिथं मेसी थोडा हो गया आहे. तो ब्लाऊज थोडंसं शिवायचं होतं आणि मला 2-3 साड्या आहेत, मी तुम्हाला ते दाखवते. आणि भरपूर अशा साड्या आहेत, पण आता मी सध्या साड्या घालत नाही, कारण मला तर साड्या जमतच नाही. आणि मला गरमीमुळे आहे ना पूर्ण बॉडीमध्ये अशी खाज येते. मला तर माहिती लग्नापासून मला काय प्रॉब्लेम होता, तर साडीमुळे होता. मला साडी जमत नाही म्हणून. तर आता मी सध्या मॅक्सी गाऊनवरतीच असते किंवा मी माझी नाईट ड्रेसमध्येच असते. तर तुम्हाला 2-3 साड्या दाखवते, त्याचे ब्लाऊज कसे शिवाय मला नक्की सांगा. प्राईज हे 3 साड्या आहेत माझ्याकडे. यांची ब्लाऊज काय शिवायचे मला समजतच नाही. ही एक रेड आहे, एक ही पोपटी कलरची, ही ग्रीन आणि मेहंदी कलर मिक्स आहे, आणि ती ब्ल्यू आहे. यांची मी काय शिवू मला समजत नाही. बाकी माझ्याकडे सगळे ब्लाऊज वगैरे मी शिवून सगळे ठेवलेले आहेत, पण यांचं काय सुचत नाहीत. हे मला कॉमेंट करून नक्की सांगा की मी ब्लाऊज हे कसे शिवू. मला असं वाटतं याचे फूल हाताचे शिवू, याचे फूल शिवू का त्याचे फूल, असं मला कुठला सुचत नाही. तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि सो गाईज, आता आपण मी तुम्हाला थोडेफार माझे ब्लाऊजचे कलेक्शन दाखवते. तर माझ्याकडे
म्हणजे मी जे आता थोडेफार न्यू किंवा पहिल्या म्हणजे लास्टच्या ब्लॉगमध्ये मी अर्धेच दाखवले होते तुम्हाला मी माझे ब्लाऊज. तुम्हाला तर मी पुढचे दाखवते. तर फर्स्ट हा आहे जो मी शिवलाय स्वतः. पण हा मी कुठल्या साडीवालो काय मला सुचतच नाही, कारण साडीच नाही याचे मॅचिंगची. हे शिवलेस नाही आहे म्हणजे हँडचे. आणि इथे मस्तपैकी हार्ट एक शेप आहे, बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी असा गळा आहे. अँड नेक्स्ट आहे हा जो मी स्वतः शिवलेले मी दाखवते. तर आहे मागे बघा, बघू शकतात मस्तपैकी असा मी पॅक गळ्यामध्ये ही डिझाईन केलेली आहे. आणि याला मी लेस वीस लावून पूर्णपणे हा मी स्टिच केलेला आहे स्वतः. तर तुम्ही बघू शकतात मी कशी लेस लावलेले, पण थोडीशी लेस कमी पडली ते एक हात राहिला. याला आता मला करायला लागेल जुगाड कुछ तो. आणि नेक्स्ट आहे हा ब्लाऊज. तुम्ही बघू शकता प्लेनवाला ब्लॅक असं प्लेन कप्स टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मी. आणि बाकी इकडं पॅक गळा आहे. किती फिनिशिंग आहे बघू शकतात. बट इथे मला सुचतच नाही, मी पूर्ण दिवस कामामध्ये जातो तर मला हे शिवायला पण टाईम नाही आणि शिकवायला पण नाही. पण ज्याला शिकायचं असेल त्याला क्लास तर जॉईन केलेले आहेत. भरपूर लोकांचे मेसेज आलेले आहेत, पण बघू मी मेसेज करायला सांगते तर मीच रिप्लाय नाही देत, असं चाललेलं आहे. तर नेक्स्ट आहे हा ब्लाऊज जो मी हे वर्क केलेलं आहे. बघू शकतात तुम्ही हे सगळं वर्क मी केलेलं आहे. मागून पण बघू शकतात पूर्ण वर्क हे मी केलेलं आहे. हा ब्लाऊज कशावरचा आहे, म्हणजे साखरपुड्याची साडी आहे ना क्रीम कलरची, त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. तर 2 ब्लाऊज होते, एक म्हणजे सेम टू सेम होता आणि हे एक वेगळा डिफरंट होता. तर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी मी त्याला लटकन वगैरे लावलेले आहेत. बघू शकतात तुम्ही मस्तपैकी मी त्याला सजवलेलं आहे. ब्लाऊजला पण मटका गळा मी केलेला आहे ग्रे. मस्त अशी वर्क आहे, पण याला मला घालायला कशावर घालू त्याच्यावरतीच घालायला लागेल. नेक्स्ट आहे हा ब्लाऊज. हा तुम्हाला दाखवलं होतं मी पहिल्याच्या ब्लॉगमध्ये असं वाटतंय मला. हे मी मस्तपैकी पॅटर्न केलेले आहेत. मागून पण पूर्ण ओपन आहे आणि पूर्ण नॉट आहेत असे. मस्त आहे, मला आवडतो हा पण. नेक्स्ट आहे हा वाला ब्लाऊज. हा वाला जो ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही मी किती मस्त वर्क केलेलं आहे, लेस केलेली आहे, लटकन लावलेले आहे. आणि इकडे पण बघू शकतात किती मस्तपैकी मी वर्क केलेली आहे. हा ब्लाऊज पण मी माझ्या वेगळ्या ब्ल्यू साडीवरचं. ही साडी अजून घातलीच नाही मी, ही तुम्हाला मी नक्की दाखवेल. मस्त ब्लाऊज आहे. आणि हा वाला एक आता मी न्यू ब्लाऊज शिवून आणला आहे, मम्मीकडे होती ना तेव्हा. तर आपण तुम्ही बघू शकतात मस्त गळा वर्क फिनिशिंग लेस बीस लावून मी रेडी केलेले आहेत. ब्लाऊज सिम्पलच असतात, मी त्यांना लेस बीस लावून सगळं काही रेडी करते. नेक्स्ट आहे हा वाला ब्लाऊज. हा वाला बघू शकतात मस्तपैकी यू शेपचा ब्लाऊज आहे पूर्ण. आणि हा सिम्पल ब्लाऊज आहे, मस्त वाटतं आहे. बघू बघतात नाही, मस्त लेस बीस लावून मी रेडी केलेलं आहे हा वाला ब्लाऊज. तर असे भरपूर ब्लाऊज आहेत माझ्याकडे, भरपूर म्हणजे भरपूर ब्लाऊज आहेत. पण तुम्हाला पुढे आता जे न्यू ब्लाऊज आहेत, हे वाले जे ब्लाऊज आहेत तेच दाखवलं मी तुम्हाला. तर आता तुम्हाला पुढे ब्लॉग कुठला बघायला आवडेल आणि कसा बघायला आवडेल तुम्हाला ब्लॉग, कशाबद्दल तुम्हाला आवडेल बघायला ब्लॉग, हे तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग कंटिन्यू करायचा विचार करते, पण जसं भेटेल तसं टाईमनुसार मी करते. कारण की जसं तुम्हाला काय बघायचं असेल तसं तुम्ही मला सांगा, मी तसं ब्लॉग करतच राहील. आणि तुम्ही मला बोलतात की स्किन केअर रुटीन, हे रुटीन ते रुटीन. तर स्किन म्हणजे मी मॉइश्चरायझर लावते, जो निव्याचा मॉइश्चरायझर असते तो लावते. नाहीतर आपला नॉर्मल सनस्क्रीन असते ती पूर्ण दिवस लावून ठेवते फेसला. आता उन्हाळा आहे म्हणून मी ते पूर्ण फेसला कंटिन्यू लावूनच ठेवते. पण त्याच्यानंतर मी केसांना म्हणजे सिरम, आपला नॉर्मल कुठला पण सिरम लावू शकतात. पण ऑइली जास्त केस असेल त्याने सिरम तर जास्त करून अवॉइडच करा. आणि ड्राय असतील म्हणजे असे सुके पडत असेल त्यांनीच लावा. पण वॉश व्यवस्थित करा. आणि वॉश केल्यावर जे आपण कोंब असतो ते डेली 2 दिवस नंतर वॉश करत जा, घासा त्याला. कारण की ते पूर्ण डस्ट आहेत ना आतमध्ये जातात. मग आपण बोलतो ना 2 दिवसात का ऑइली होतात परत केस, तर आपल्या कोंबमुळे होतात. तो फनी जे असते ना कंगवा धुवून ठेवायचा त्यांना, म्हणजे क्लीन असेल तेव्हाच आपले हेअर स्किन राहतील. तर पुढे तुम्हाला अजून न्यू ब्लॉग कुठला बघायला आवडेल हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा.
आणि कशाबद्दल तुम्हाला आवडेल ब्लॉग बघायला, कुठलं कॉन्टेंट घेऊन येऊ. आता भरपूर तर साक्षीताईचं लग्न आहे, तर त्यांची पण तयारी चालू आहे. तर आता बघूया. ब्लाऊज तर टाकला आहे मी माझ्याकडे. माझा जो मास्टर आहे त्याच्याकडे शिवायला, कारण की मी आता इथे मशीन अजून घेऊन आली नाही, तर मी तर शिवायला बसायला टाईम नाही आहे. तर माझे जे मास्टर आहेत त्यांनाच मी देते शिवायला, बरोबर ते शिवतात. तर अजून तुम्हाला कुठले रिलेटेड ब्लॉग बघायला आवडेल हे मला सांगा तसं. आता हे सगळे ब्लाऊज जसे तुम्हाला काढलेत मी दाखवायला, तर तुम्हाला अजून मला म्हणजे आता मी 3 साड्या दाखवल्या, त्याच्यावरती पण मला पॅटर्न सांगा नक्की का कुठलं मी त्याच्यावरती शिवू. आणि परत तुम्हाला जर काय ब्लॉग पाहिजे असेल तर ते पण नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल हे पण सांगा. आणि दुसरी गोष्ट की इंस्टाग्रामवरती पण माझे रील्स चालू आहे, तर तिथे पण तुम्ही फॉलो करा आणि खूप प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा. अजून काय असेल तर तुम्ही कॉमेंट करून मला नक्की सांगू शकता. तो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. नॉर्मलच ब्लॉग करायचं मत केलेलं आहे. भरपूर पसारा मी याच्यातून काढला आहे. मी कंटिन्यू साफ करते, कंटिन्यू पसारा निघतो, कंटिन्यू साफ करते, कंटिन्यू. तर काय बोलू, इथं पूर्ण कपाटं साफ करून टाकली. आज AC लावलं तर आज झोपता येईल, कारण 2 दिवस झाले मी झोपली नाही आहे. तशीच उठून कामं करते, झोपत नाही ना, तशीच उठून कामं करते. मग माझे थोडासा चेहरा असा उतरला आहे. तर आज मस्तपैकी झोपायला जेवून गेल ना, आता झोपून घे. सो हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा. सो चला, बाय बाय. सो गाईज बघू शकता, रात्री झोपायचं टाइम झालेलं आहे आणि यांचं काय चालू आहे बघू. दाखवा काय करताय. देखा पबजी. आणि एक साईडला बिनकामाला लॅपटॉप चालू करून ठेवलाय, नुसतं उजड. पप्पा अजून आले नाही जेवायला. पप्पा आता बैठकीवरून कधी येतात काय माहिती. तर जेवण पूर्ण करून आवरून सगळं काय रेडी आहे, फक्त थोडासा आराम करते. जसं पप्पा येते बघू.